राकेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्यासाठी. निर्धारित 3 षटकांची लढत. मॅचला सुरुवात. बॅटिंग एकच पॉवर प्ले 3 षटकांमध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. राकेश स्ट्रायकर एंडवर. स्वप्नील फुलटॉस आणि लेंबड्याच्या बॅट मधून व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमा पार. 4. सुनील पोटे जर 25+ धावा करत असेल तर आकाश माडसे आणि त्याचबरोबर अतुल स्पष्टे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे जर तो धावा बनवत असेल 25+ तर. फुलटॉस आणि फुलटॉसवर आक्रमण. स्वप्नील पोटेच्या बॅट मधून दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार. 4 रन. मध्ये बसलेले प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती आहे, पडदा सोडायचा, पडद्याच्या मागे बसायचं. पंकज पवार आणि कंपनी, सर्वांची नावं माहिती आहेत, प्रत्येकाचं नाव घ्यायला लावू नका ही विनंती. सहकार्य करा. संघात जाऊ संख्या धावफलकावर 8. बॅक टू बॅक 2 चौकार. इथे टाकलेला हा चेंडू आणि लेंबड्याच्या बॅट मधून इथे चौकार. हॅट्रिक कंप्लीट. 4 रन. ब्युटिफुल स्ट्रोक. 4 धावा. डोंगरे जे त्यांचे सहकारी आहेत, ही मैत्री तुटायची नाही, ही दोस्ती तुटणार नाही, ही दोस्ती तुटायची नाही. त्यांच्याकडून पारितोषिक 1 बोट वरती गेलेलं आहे म्हणजे 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते स्वप्नील पोटेसाठी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. संघात धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 14 धावा. 14 रन ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव त्यांच्या विरुद्धामध्ये मांडवत संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचा सामना आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 51,000 रुपयाचा मानकरी होऊ शकेल. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते मात्र पाहायचं. 14 धावा आहेत. 5 चेंडूंचा खेळ झाला. 3 चौकार आलेत स्वप्नीलच्या पाठमधून. राकेश गोलंदाजी मार्कवर तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. 15 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळालं. पहिलं संधी देव्या डीजे कुणालला. काय सर? अमोलजी घोलप, जगदीशजी घोलप, राजेश देसले, सुभाष बंगाल, रोशन पवार, अनिकेत बेलवले, हेमंत बांगर, ओमकार भोईर, पंकज पवार, आपण सर्वांनी 5 मिनिटं संपर्क साधायचा आहे. कारण आपल्याला लॉट्स करायचे आहेत का. अनेक ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेतोय. ते लॉट्स केले तर खूप चांगलं होईल. एक विजयी संघाची चिठ्ठी उद्याच्या याच्यात टाका. म्हणजे जर तो संघ जर आला नाही तर 2 आपल्या मॅच सकाळच्या सत्रात खेळून होतील. ते आयोजक कमिटी पूर्णपणे ठरवा काय आहे ते नियोजन. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. धावफलकावर धावसंख्या 15. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रुपेश यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 2 संघ आहेत त्यांना सकाळीच क्वालिफायरची लढत खेळायला यायला लागणार आहेत आणि 3 संघ सेमीफायनल मध्ये जातील. गोलंदाज तयार.
पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय तिथे क्षेत्ररक्षक काय ड्रॉप होताना पाहायला मिळेल. स्वप्नील पोटेला जीवनदान आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढ पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आज सकाळच्या सत्रामध्ये यजमान संघ असल्यामुळे भरपूर प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळाली, परंतु या स्पर्धेच्या नियमानुसार तो संघ स्पर्धेच्या बाहेर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राहिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. रुपेशला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. चेंडू डॉट. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क पर. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क पर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज बाद. हा सामना झाल्यानंतर आपण जे 5 संघ त्यामध्ये लाईव्ह ड्रॉ सोडत जे मात्र करणार आहोत, त्यामध्ये 2 चिठ्ठ्या आपण काढणार आहोत. त्यांना क्वालिफायरची मॅच खेळावी लागेल. बक्षीस लागू आहे पण क्वालिफायरची मॅच खेळावी लागेल. आणि ज्या 3 चिठ्ठ्या राहतील ना, ते 3 संघ सेमी फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. याची सर्व ज्या टीम बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेल्या आहेत, ओमसाई कामतपाडा, माही 11 आंबेळे आणि एकलिशाई टोकावडे. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. स्वप्नीलदादा पवार आणि जगदीशदादा चौधरी यांचंही शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. विनंती आहे दादा, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या 18 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. सध्याच्या घडीला विकेट आली स्वप्नीलची, तदनंतर एक अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. रुपेशला आपण पाहतोय. फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. निलेश डोंगरेच्या पाठीमधून आला जबरदस्त टोला षटकार. कनेक्शन नाही. एक सिंगल आली तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धावेत एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 25 या धावसंख्येवर. शिवसम्राज्य प्रतिष्ठान देवगाव मांडवतच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मांडवत संघाने आज काय सामने जिंकले. दोन्ही सामने अतिशय जबरदस्त जिंकले त्या संघाने. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांकडे खूप मोठा अपील आहे, परंतु या स्पर्धेचा नियम आहे लेग बिफोर दिलं जाणार नाही. एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 26 या धावसंख्येवर. 26 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये कंप्लीट. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे कुणालच्या माध्यमातून. धावफलकावर 26 धावा आहेत. उद्या 2 कदमपाडाचे संघ खेळणार आहेत इनॅक्शन मध्ये. दीपक, इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील अष्टविनायक का उद्या सूरज कापडीचा संघ देखील इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. अतुल स्पष्टेचा संघ इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे उद्याही रंगत आणि उद्या फायनल डे.
गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाजी करत असताना विशाल अंतिम षटकामध्ये स्ट्रायकर इनवर हरेश द लेजंड. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलक स्थिर आहे 26 या धावसंख्येवर. आपण मांडवत संघाबद्दल थोडीशी चर्चा करत होतो. यजमान विरुद्ध सामना खेळत असताना एक बॉल एक त्यांनी होऊन दिली नाही. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या सामन्यात 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना त्या धावा चेस केलेला मांडवत संघ. गोलंदाज तयार. विशाल गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा मात्र अवंतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. आमचे स्कोरर रोहित रॉय आम्हाला सांगतायत धावफलकावर धावसंख्या 27. एका बाजूला मोहन गोल्ले आहेत. दोन स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात आणि दोघांची कामगिरी अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. रुपेश खेळाडूचं एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 28. 28 धावा. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रथम बॅटिंग करत असताना शिवस्वराज प्रतिष्ठान देवगाव हा संघ पाहतोय. चौथा दिवस. चौथ्या दिवसातील हा महत्वपूर्ण सामना आहे. कोण जिंकणार ते आपल्याला पाहायचं आहे. नशिबाने जर तिथे चिठ्ठी निघाली तर तो संघ सेमीलाही जाईल. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आहे. 28. 28 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. विशाल 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सर्वांच्या नजरा आता या ओजिवले गावातील मानाच्या करंडकावर लागल्यात. फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा तिसऱ्या पंचांची मागणी आहे. फेस्ट ऑफ हाईट आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. निलेश डोंगरेच्या बॅटमधून 4. फेअर डिलिव्हरी 4 धावा. (32) 32 धावा. 32 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर इनवर निलेश डोंगरेला आपण पाहतोय. इथे टाकलेला हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता. बॅटची एज. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. संघात धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं जे मात्र चालू आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चुकीच्या एंडला थ्रो. धावा 2. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 35. 35 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक या पहिल्या इनिंग मधला. मांडवत संघ जबरदस्त प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 35 ऑन द बोर्ड. फिनिश कशा प्रकारे होते ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिला. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 36. 36. चौकाराला 40 होतील. षटकाराला 42 होतील. एक सिंगल आली 37. 2 आल्या 38. डॉट आला 36च राहतील. काय घडतंय ते पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. विशाल. विशालचा हा चेंडू पाकफुटला गेले. फटका चांगला आहे. हरेश तुपे यांच्या पाठमधून सीमारेषेच्या जवळपास क्षेत्ररक्षणही चांगलं आहे. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 3ही धावा पूर्ण. डायरेक्ट हिट. चौथ्या धावेचा प्रयत्न. रेस लागली होती आणि त्या रेसमध्ये निलेश जिंकलाय जरूर. 3 धावा येतील आणि 39 धावा धावफलकावर 40चं लक्ष आहे टीम मांडवतच्या समोर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं टीम देवगाव.
आपण आता आपला सेमीफायनलचा शेड्यूल आहे त्याचे ड्रॉ ओपन करतोय. विजयी संघ दिवस क्रमांक 4, विजयी संघ दिवस क्रमांक 5, माही 11 आंबेळे, एकलीशाही टोकावडे आणि ओमसाई कामतपाडा अशा 5 चिठ्ठ्या असतील. पहिली चिठ्ठी निघली जाईल तो सेमीला जाईल, दुसरी चिठ्ठी निघली जाईल तो सेमीला जाईल, तिसरी आणि चौथी चिठ्ठी असेल त्याला उद्या मॅच खेळावी लागेल. ही महत्वाची सूचना. आता आपण उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्या चिठ्ठ्या ओपन करणार आहोत. सूचना लक्षामध्ये आली. पहिला संघ जी चिठ्ठी निघेल सेमीला, दुसरी चिठ्ठी निघेल तो सेमीला, तिसरी आणि चौथी चिठ्ठी निघेल ती मॅच होणार आहे क्वालिफायरची. 2 संघ सेमीला जातील आणि एक चिठ्ठी राहील तोही संघ सेमीला जाताना पाहायला मिळेल. ड्रॉ आपण आता ओपन करणार आहोत. उपस्थित सर्व मान्यवर आहेत त्यांच्याच शुभ हस्ते हा ड्रॉ ओपन करणार. हॅलो 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 दोघांचीच मॅच होणार आहे. पहिली चिठ्ठी निघेल सेमी, दुसरी निघेल सेमी, 2 चिठ्ठ्या 3 चिठ्ठ्या राहणार आहेत. तिसरी पण सेमीचीच काढू काय. चला टाका. केलं तरी तेच होणार आहे. ओके पहिली चिठ्ठी दादा यांना विनंती आहे आपण या आणि एक चिठ्ठी आपण काढणार आहोत. पहिला संघ जाईल सेमीला. हराव 5 चिठ्ठ्या 5 चिठ्ठ्या आहेत. सेमी फायनलला कोणता संघ जातोय ते पाहायचं. एक चिठ्ठी काढा दादा आणि माझ्याकडे द्या फक्त. पूर्ण घ्या चिठ्ठ्या बघून घ्या. थांबा 2 मिनिटं चेक करू आपण. मॅच कंटिन्यू करा. पंच मॅच चालू करा. टेबल झाले ते पहा. हा ओके हाती बाजूला टाक. 5 आपण आहोत आणि त्यातील पहिला संघ कोणता सेमीला ते पाहायचंय. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी ओपन करतोय. पहिला संघ सेमीला जाईल. विजयी 4था दिवस म्हणजे आजच्या दिवसातील संघ डायरेक्ट सेमीला खेळेल याची नोंद घ्या. तदनंतर दादांना विनंती आहे अशोक दादांना एक आपण चिठ्ठी ओपन करणार आहोत. दुसरा संघ कोणता सेमीला जातोय ते पाहायचंय. सेमीला जाणारा दुसरा संघ आणि तो आहे कामतपाडा. दुसरा संघ आहे कामतपाडा तो सेमीला जाईल. आता तिसरा संघ कोणता सेमीला जातोय ते आपल्याला पाहायचंय. दादांना विनंती आहे एक चिठ्ठी काढायची आपण. तिसरा संघ कोणता आहे तो सेमीला जाईल ते आपण पाहू. आणि तिसरा संघ जो सेमीला जातोय त्याचं नाव आहे एकलिशा स्पोर्ट क्लब टोकावडे. म्हणजे उद्याचा जिंकणारा संघ आणि माही 11 यांना एक मॅच एक्स्ट्रा खेळावी लागेल सेमीफायनल. राकेशला पाहतो आपण स्ट्रायकर एन वर. दिवस 5वा विजयी संघ आणि माही 11 आंबेळे यांच्यामध्ये लढत होईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. एक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 3. विजेता संघ तरी उद्या इथे थांबणारच आहे. माही 11 या संघाने लवकर रिपोर्टिंग करायचं आणि तदनंतर आपण जे ड्रॉ करणार आहोत सेमी फायनल 3 संघ आहेत त्यातून 2 संघांना आपण उद्या सकाळी बोलू म्हणजे पहिली सेमी होऊन जाईल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळतो. चेंडू डॉट.
चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 3. 3 ऑन द बोर्ड. हा बॉल वाईड बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 4. 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. रोशन गोलंदाजी मार्कवर तयार आहे. फुलटॉस आणि फुल सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 रन. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 10 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. रोशन. राकेशच्या बॅटमधून आक्रमण आणि दुसराही चेंडू जाईल सीमारेषेच्या आतमध्ये. एक टप्पा खात सीमा पार. राकेश ऑन फायर. 4. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील त्या 14 धावा. अजून एक विकेट केलाय. चेंडू हवेत आणि मॅचची गोल्डन विकेट आली का ते पाहायचं. फलंदाज बाद. राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा. यज्ञेश. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. बॅक टू बॉलर. फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 मांडवत. पाठलाग मैदानामध्ये त्यांना करायचा तो 40 धावांचा. 16 धावा धावफलकावर. 24 धावांचं लक्ष आहे. मागील सामन्याचा फिनिशर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो रुपेश. यज्ञेश गोलंदाजी मार्कवर तयार आहे. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचंय आपल्याला. अठरा धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल. तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 16. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. दुसरं
इथे टाकलेला हा चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. बनवायच्यात 9 चेंडू घेतले तर 9च बाकी आहेत. गोलंदाज तयार आहेत. यज्ञेश इथे टाकलेला हा बॉल बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. 6 रन. व्हॉट अ शॉट. ब्रिलियंट टायमिंग आपल्याला पाहायला मिळते बॅटर रुपेशच्या बॅट मधून. 6 धावा. पलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 26 धावा आहेत. शेवटचे 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. मांडवात काय खेळलाय हा संघ दिवसभर. यज्ञेश पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. केत 7 आणि धावा बनवायच्यात 8. लगातारचा तिसरा षटकार. मैदानाच्या आतमध्ये खेळणार का रुपेश ते आपल्याला पाहायचंय. काय बॅटिंग करतोय हा खेळाडू. प्रभावित केलाय. 12-38 मॅच चेस केली आणि मैदानामध्ये आताही धुमाकूळ घातलाय रुपेश या खेळाडूने. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉपेज. विकेट आली. मॅचचा टर्निंग पॉइंट. शेवटचे आता 6 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेसिंग. डीजे कुणा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डीवाय म्हणजे योगेश दाखल होताना पाहायला मिळतोय. परंतु रुपेशने जी बॅटिंग केली जबरदस्त होती. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8. 32 धावा धाव पलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. मागील सामन्याचा हिरो कुणाल गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर इनवर रमेशला आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये योगेश. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर रमेश. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सकाळी आपण पाहिलं 1 बॉल 1 झालेले नाही. नंदूला तर झोप वर्षभर येणार नाही, पण ओजिवलेवाले आहेत ना त्यांनाही झोप येणार नाही. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती आता 34. 6 बनवायच्यात. इथे टाकलेला हा चेंडू. डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गजाननजी गोल्ले हे देखील ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल जाईल. एक टप्पाखात सीमा पार. रमेशच्या बॅट मधून आनंद देणारा हा चौकार.
नाही, शेवटचे 3 बॉल कंपल्सरी 2 धाब्यांची आवश्यकता. मांडवत संघ आनंद व्यक्त करतोय की देवगाव ते पाहायचंय, कारण सर्वात महत्वाचं काय, जो जिंकेल तो सेमीला 1 ते 4 क्रमांकाचं बक्षीस त्याला लागू आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये. आता 3 धावा बनवायच्या, 3 बॉल 2 धावा. गोलंदाज सय्या आणि इथे टाकलेला हा चेंडू वाईड बॉल. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता टीम मांडवतला. मित्रांनो, जर दिवसभर मांडवत संघाचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण त्या संघासाठी वाजू. 6 चेंडू 10 डिपेंड, 12 बॉल 38 चेस. 1 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू 1 धाव. गोलंदाज तयार आहे आणि इथे टाकलेला हा चेंडू. इथे विजय मोमेंट. टीम मांडवत बक्षीस पात्र फेरीत दाखल, सेमी मध्ये दाखल. डीजे कुणाल.